हॅलो एव्हरीवन, कसे आहेत सर्व? आय होप एकदम मस्त असणार आहे. आपण सेकंड इयर डी फार्मसीचा जो तुमचा हॉस्पिटल आणि क्लिनिकल फार्मसी आहे ते बघतो आहे. त्यामध्ये काही क्वेश्चन जे MCQ पॅटर्नमध्ये आहेत ते काय इम्पॉर्टंट आहेत ते बघूया. आधी थोडे बाकीचे जे बेसिक कन्सेप्ट आहेत ते आधी तुमचे क्लिअर असणं गरजेचं आहे. तर तुम्हाला पुढे एकदम इझी जाईल. फक्त कॉन्सन्ट्रेशन करा, कन्फ्युजन होऊ नका. काही तुम्हाला क्युरियस तुम्ही मला कमेंटमध्ये विचारू शकतात. आणि हो, तुम्ही जर चॅनल नवीन असणार तर फ्रेंड सबस्क्राईब देखील करा आणि आपल्या फ्रेंड लोकांमध्ये शेअर करा. आता बघा, काही जे टॉपिक घेणार आहे ते फक्त तेच क्वेश्चन तुम्हाला पुढे असणार आहे. तर तुम्ही आता थोडंसं कॉन्सन्ट्रेशनने लक्ष द्या. आता NDPS ड्रग म्हणजेच काय, तर तुम्हाला नावावरनं लक्षात येऊन गेलं असेल की NDPS म्हणजे कसं आहे, नॅक्रोटिक अँड सायकोक्रोटिक सबस्टन्स तुम्ही त्याला म्हणू शकता. आणि हा काय करतो, कंट्रोल करण्याचा प्लॅन करतो, प्रिव्हेंट द अब्युशन अँड ॲडिक्शन. ठीक आहे, NDPS. ओके. आणि जर तुम्हाला पुढे बघणार जे क्वेश्चन बघणार त्याच्यामध्ये तुम्हाला इझी अंडरस्टँड होत जाईल. आधी फक्त NDPS ड्रग काय आहे की इन्क्लूड इन द नॅरोकोटिक अँड सायक्रोटिक. ठीक आहे, दे आर कंट्रोलिंग द अंडर द NDPS ॲक्ट टू द प्रिव्हेंट अब्यूज अँड ॲडिक्शन. याच्यासाठी आपल्याला स्पेशल लायसन्स काढावंच लागतं. रेकॉर्ड अँड सेफ स्टोरेज आर द रिक्वायर्ड. तर फॉर एक्झाम्पल द मॉर्फिन, कोडिन अँड फेनड्रिल हे त्याचे एक्झाम्पल आहे. हे जर ड्रग तुम्हाला याच्यासाठी आपल्याला स्पेशल लायसन काढावं लागतं. ठीक आहे, आता बघा काही क्वेश्चन आहेत MCQज पॅटर्नमध्ये, तर ते बघून घेऊया. फर्स्ट त्यांनी विचारलं की NDPS ड्रग्स आर रिलेटेड टू. तर तुम्ही इझिली आन्सर सांगू शकता. ज्याला पण आन्सर येत असेल त्यांनी लगेच टाईप करा, तुम्हाला ज्याला पण लक्षात आलं असेल. कारण की आपण आत्ताच बघितलं की NDPS ड्रग म्हणजेच काय, ते इझिली तुम्ही सांगू शकता. विटॅमिन आहे का, अँटीबायोटिक आहे का, नॅरोकोटिक अँड क्रूड सबस्टन्स आहे का, अँटीपायोटिक्स आहेत. ठीक आहे, तर त्यापैकी तुम्ही पुढे जाऊन आन्सर देऊ शकता की नॅरोकोटिक. ठीक आहे, कारण की जर लक्षात राहत असेल तुम्ही NDPS यांवर तुम्ही लक्षात ठेवू शकतो की नॅरोकोटिक सबस्टन्स. ठीक आहे, नेक्स्ट आहे तुमचा क्वेश्चन की NDPS ड्रग्स आर कंट्रोल बिकॉज दे. तर तुम्ही कशा प्रकारे तो कंट्रोल करू शकतात. तर तुम्ही आर द कॉस्टली म्हणून का, आर इंजेक्टेबल आहे, हॅव शॉर्ट एक्सपायरी डेट आहे का, कॉजेस द ॲडिक्शन अँड ॲब्युस. म्हणजे तुम्ही आता तुम्हाला काही क्वेश्चन जे असतात ना ते तुम्हाला अंडरस्टँड झाले पाहिजे. ठीक आहे, तुम्ही ऑलरेडी शिकलाच आहेत, पण काही क्वेश्चन आपण जेव्हा रीड करतो तेव्हाच तो आपल्या लक्षात येऊन जातात की काय म्हणू शकता त्यांच्याला, की तुम्ही एक इझिली आन्सर सांगू शकता की कॉजेस द ॲडिक्शन अँड ॲब्युस. ठीक आहे, म्हणजे तुम्ही त्याच्याने काय करू शकता, कंट्रोल करू शकता. ठीक आहे, NDPS ड्रग आर कंट्रोल बिकॉज द विच इज द NDPS ड्रग एक्झाम्पल. आता एक्झाम्पल तुम्ही एक्झाम्पल बघितलं तर तुम्ही इझिली लक्षात आलं असेल तुम्हाला की NDPS ड्रगचं एक्झाम्पल काय, मॉर्फिन आहे का, पॅरासिटामॉल आहे म्हणजे PCM आहे का, मायोग्लोजिन का, आयस्क्रीन. ठीक आहे, तर तुम्ही सांगू शकतात की मॉर्फिन. बरोबर ना, तुम्ही एक्झाम्पल पण बघितलं आहे, मॉर्फिन, कॅनिन आणि फ्रेंटी. याच्यापैकी कुठलंही असलं तरी पण तुम्ही आन्सर राईट डाऊन करू शकता. ठीक आहे, आता नेक्स्ट क्वेश्चन आहे की रिझर्व अँटीबायोटिक आर यूज व्हेन. तर तुम्ही काय सांगू शकता आन्सर की रिझर्व अँटीबायोटिक आर यूज व्हेन. कशा प्रकारे तुम्ही यूज करू, माइल्ड इन्फेक्शन ऑकर असेल तेव्हा, का फर्स्ट लाईन थेरपी फेल गेली असेल तेव्हा, का पेशंट रिक्वेस्ट देम, का OTC मेडिसिन फेल. तर तुम्हाला लक्षात येऊन गेलं की रिझर्व अँटीबायोटिक तुम्ही कशा यूज करू शकता की जेव्हा फर्स्ट लाईन थेरपी तुमची फेल झाली असेल तेव्हा तुम्ही यूज करा. फर्स्ट लाईन म्हणजेच काय, ही तुमची लास्ट लाईन अँटीबायोटिक असणार. म्हणजे जो एखादा ड्रग जर त्याच्यावरती, म्हणजे अँटीबायोटिक म्हणजे काय, एखादा ड्रग जो ओपन असणार आहे त्याचा जर उपयोग होत नसेल तेव्हा तुम्ही काय करणार, आपण फर्स्ट लाईन थेरपी थांबली असेल तेव्हाच तुम्ही यूज करणार ना रिझर्व अँटीबायोटिक. आता रिझर्व अँटीबायोटिक म्हणजेच काय, डिटेलमध्ये सांगितलं की रिझर्व अँटीबायोटिक्स आर लास्ट लाईन अँटीबायोटिक. दे आर यूज ओनली व्हेन अदर अँटीबायोटिक फेल. म्हणजे जेवढं पण अँटीबायोटिक असणार घेतले असणार त्या फेल असतील तेव्हा आपण काय करणार, मग ही यूज करणार, लास्ट लाईन अँटीबायोटिक यूज करणार. ठीक आहे, दे आर हेल्प इन द प्रिव्हेंटिंग अँटी मायक्रोबायल रेजिस्टन्स. म्हणजे तुम्ही AMR पण त्याला म्हणू शकता. ठीक आहे, नेक्स्ट क्वेश्चन आहे की दे मेन पर्पज ऑफ रिझर्व अँटीबायोटिक इज टू. तर मेन पर्पज काय त्याच्याला की तो काय करू शकतो की इन्क्रीज द प्रॉफिट, रिप्लेस ऑर अँटीबायोटिक्स, प्रिव्हेंट अँटी मायक्रोबायल रेजिस्टंट, का रिड्यूस इन डोसेस. तर तुम्हाला लक्षात आलंच आहे काय असू शकतं की प्रिव्हेंट अँटी मायक्रोबायल रेजिस्टंट. कारण की ते प्रिव्हेंट करण्यासाठी आपण AMR यूज करतो की नाही रिझर्व अँटीबायोटिकचा. ठीक आहे, आणि तेच सांगितलं की मेन पर्पज याचं काय आहे. ठीक आहे, कळतं आहे. काय कन्फ्युजन तुम्ही मला कमेंटमध्ये. तर नेक्स्ट क्वेश्चन आहे तुमचा 6 नंबरचा, विच इज द रिझर्व
अँटीबायोटिक. आता एक्झाम्पल पाहिलं त्याच्यावर लक्षात आलं असेल तुमच्याला की पेनिसिलिन आहे का, ॲमॅक्सिलिन आहे का, इरिथ्रोमायसिन आहे का, कोलेस्ट्रीन. बरोबर. तर तुम्ही एक्झाम्पल बघितलं, कुठलं एक्झाम्पल बघितलं मग त्याच्यामध्ये कोलेस्ट्रीनचं एक्झाम्पल बघितलं. बरोबर ना. तुमचे हे काय असतात, रिझर्व अँटीबायोटिक्स असतात. ठीक आहे. जेव्हा तुमची काय सांगितलं अँटीबायोटिकची पण डेफिनेशन सांगितली की लास्ट लाईन अँटीबायोटिक जेव्हा तुम्ही ज्या पण असणारे ज्या पण थेरपी असणार त्या फेल असणार, म्हणजे जे पण असणार फर्स्ट लाईन थेरपी जेव्हा फेल होतात तेव्हा आपण काय करतो, लास्ट म्हणजे रिझर्व अँटीबायोटिक जे असतात ते यूज करतो. हे पण लक्षात असलं पाहिजे. ओके. नेक्स्ट तुमचा की 7 नंबरचा क्वेश्चन आहे की ड्रग लिस्ट प्रिपरेशन हेल्पफुल. तर तुमचे ड्रग लिस्ट प्रिपरेशन जे असतं ते काय हेल्प करू शकतं, कन्फ्युजन ऑफ द फार्मसी, प्रॉपर ड्रग सिलेक्शन अँड कंट्रोल, इन्क्रीजिंग वर्कलोड किंवा पेशंट वगैरे, म्हणजे वॉटेवर जे काय असणार आहे. पण तुम्हाला कन्फ्युजन होण्याचं कारण नाही आहे, तर तुम्ही इझिली सांगू शकता की प्रॉपर ड्रग अँड सिलेक्शन ऑन कंट्रोल. तुम्हाला माहिती आहे की ड्रग लिस्टचं प्रिपरेशन कशाला हेल्प करणार, की आपलं प्रॉपर ड्रग सिलेक्शन असेल, कंट्रोल म्हणजे आपल्याला इझिली अंडरस्टँड होणार आहे. मग तुम्ही आन्सर काय लिहिणार आहे, बी लिहिणार आहे. कळतं आहे. तुमचा 8 नंबरचा क्वेश्चन आहे. आधी ड्रग लिस्ट प्रिपरेशन म्हणजेच काय ते पण बघून घेऊया, म्हणजे कन्फ्युजन. ड्रग लिस्ट प्रिपरेशन म्हणजेच काय की मेकिंग द सिस्टमॅटिक लिस्ट अँड मेडिसिन रिक्वायर्ड इन द हॉस्पिटल. म्हणजे काय, एक प्रकारचं जे पण असणारे जे पण रिक्वायरमेंट असणारे हॉस्पिटलची, जे पण तुमचे जे इम्पॉर्टंट सिस्टमॅटिक म्हणजे याच्यामध्ये जे पण जास्त इम्पॉर्टंट ज्या गोष्टींची आपल्याला गरज आहे, ज्या ड्रगची जास्ती गरज आहे, म्हणजे ते कसं आहे सिस्टमॅटिक प्रमाणे लिस्ट वगैरे मेडिसिनसाठी ते इम्पॉर्टंट. म्हणजे ड्रग लिस्ट प्रिपरेशन ते झालं. इट इज अ हेल्प इन द प्रॉपर सिलेक्शन. म्हणजे प्रॉपर सिलेक्शन असायला पाहिजे. अवेलेबिलिटी, इन्व्हेंटरी अँड रिलेशन ड्रग्स यूज. तर तुम्ही तेच सांगू शकतात की याचं सिलेक्शन वगैरे जेवढा आपल्याला कशा प्रकारे यूज वगैरे करू शकतो ना, कशा प्रकारे ते सगळं याला हेल्प करतो. बुवा एक सिम्पल प्रकारे हेल्प करणं म्हणजे ड्रग लिस्ट प्रिपरेशनमध्ये तुम्ही जे पण इम्पॉर्टंट आहे ते तुमचं हॉस्पिटलमध्ये असणं गरजेचं आहे. ठीक आहे. आता 8 नंबरचा MCQ जे तो म्हणजे काय की हाय रिस्क ड्रग शुड बी. हाय रिस्क ड्रग शुड बी स्टोअर ओपनली. तुम्ही असं ओपनली ठेवणार का त्याला, की स्टोअर विदाऊट लेबल, की विदाऊट लेबलने तुम्हाला समजणार आहे का हे औषध कसलं आहे ते कसलं आहे, कळणार आहे का, नाही ना. क्लिअरली लेबल अँड मॉनिटराइज केप इन जनरल ड्रग. तर तुम्ही याच्यावरनं तुमचं लक्षात येऊन गेलं की तुम्ही काय सांगू शकता की क्लिअरली लेबल पाहिजे आणि मॉनिटर पाहिजे. बरोबर की नाही. तो व्यवस्थित पेसेल त्याची जे पण असणार जी पण कंडिशनमध्ये जे आपल्याला पाहिजे की ह्या टेम्परेचर म्हणजे त्याच्यावर मॉनिटर पण केलं गेलं पाहिजे. बरोबर की नाही. म्हणजे तुम्ही ऑप्शन काय लिहिणार आहे, सी. काही क्वेश्चन मी तेच बोलते की तुमचे मी बाकीचे क्वेश्चन सगळे आपण घेऊया, 10 क्वेश्चन घेऊयात ह्याचे. आणि हे सगळं तुम्हाला काही क्वेश्चन तुमचे जसं आपल्याला रेग्युलरमध्ये आपण जे पण काही यूज करतो आपल्याला लक्षात येऊन गेलेले आहेत. बरोबर की नाही. एवढं इझी विचारतात तुम्हाला हे क्वेश्चन आलेच पाहिजे असं तरी मला वाटतं. कन्फ्युजन असेल तुम्ही मला विचारू शकतात. ओके. नेक्स्ट तुमचा की एमर्जन्सी ड्रग लिस्ट इन द रिव्ह्यू टू एन्श्युअर प्रॉपर कलर ऑफ मेडिसिन. का सेकंड म्हणजे अवेलेबिलिटी ड्युरिंग द एमर्जन्सी, लो कॉस्ट, लॉंग एक्सपायरी. तर तुम्ही काय आन्सर सांगू होता, ऑब्वियसली अवेलेबिलिटी ड्युरिंग द एमर्जन्सी. बरोबर की नाही. एमर्जन्सी ड्रग लिस्ट इन द रिव्ह्यू इन द इन्श्युअर तुम्ही जर काय सांगू शकता, एमर्जन्सी. ठीक आहे. अवेलेबिलिटी ड्युरिंग द एमर्जन्सी. ठीक आहे. 10 नंबरचा क्वेश्चन आहे की शेड्यूल H1 ड्रग शुड बी सोल्ड विथ डॉक्टर प्रिस्क्रिप्शनने तुम्ही घेणार का, की कॅश मेमो ओनली, पेशंट कन्सेंट, का व्हर्बल ऑर्डर. तर आपल्याला माहिती आहे कुठले ऑप्शन येणारच नाही आहे, तर कुठलं येणार, डॉक्टर प्रिपरेशन रेकॉर्ड येणार. बरोबर की नाही. आता एक लास्ट आहे, एक ही इम्पॉर्टंट मेथड आहे. कधी पण विचारलं जातं की FIFO मेथड म्हणजे काय. म्हणजे तुम्ही सांगा F म्हणजे काय, फर्स्ट, सेकंड म्हणजे इन, F म्हणजे परत फर्स्ट आणि आउट. फर्स्ट इन फर्स्ट आउट. म्हणजे तुमचे जे पण काय असणार, जे पण तुमचे ड्रग असणार तुम्ही काय करणार, जे आधीचे ड्रग असणार ते आधी यूज करणार. कारण की मग त्याच्यामुळे काय होईल, जे त्यांची जर एक्सपायरी डेट वगैरे जर लवकर संपणार असेल तर ते आधी यूज होऊन जातील. नंतर मग हे तुम्ही एक्स्ट्रा म्हणजे आपल्याला त्याच्यावरती आपल्याला एक्स्ट्रा म्हणजे ओल्ड स्टॉक असणार तो लवकर संपून जाईल आणि मग आपल्याला न्यू आपण इझिली यूज करू शकतो. म्हणजे त्याची एक्सपायरी डेट पण ऑब्वियसली वाढूनच येईल ना. ठीक आहे. एवढं दिलेलं आहे याच्यामध्ये. नेक्स्ट मग आपण बघूया पुढचे क्वेश्चन काय आहेत. ठीक आहे. थँक्यू सो मच वॉचिंग दिस व्हिडिओ.